नमस्कार, माझे नाव श्रद्धा सुरेश भाडेकर आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी आज तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. प्रयोगाचे नाव फुग्यात सुई टाकल्यास फुगा का फुटत नाही. चला तर आपण आज सुरुवात करू. प्रयोगाला लागणारे साहित्य: एक फुगा व एक सुई. हे पहा, फुगा फुटला नाही कारण फुग्यावरील चिकट टेपामुळे फुग्याच्या रबलातील ताण कमी झाला आहे, त्यामुळे फुगा फुटला नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहल लक्ष्मण आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा. मी तुम्हाला इथे एक प्रयोग करून द्या. त्या प्रयोगाचे नाव सुई टोचल्यावर फुगा का फुटाय. चला आपण बी प्रयोग करून बघूया. प्रयोगाला लागणारे साहित्य: एक सुई आणि एक फुगा लागेल. तर आपण बी एक प्रयोग करून बघूया. बघा, फुगा फुटला नाही कारण फुग्यावर लावलेल्या चिकटपट्टीमुळे फुग्याच्या रबलातील ताण कमी होतो, म्हणून फुगा फुटला नाही. धन्यवाद. नाव हबीब आहे. मी 6वी वर्गात शिकत आहे. माझे शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझे प्रयोगाचे नाव फुग्यात सुई टाकल्यावर फुगा का फुटत नाही. चला मग आपण करून बघूया. फुगा का फुटला नाही. फुगा फुगल्यावर रेणू वाढतात. फुगावर चिकट टेप लावण्यावर फुगा फुटला नाही. नाव साक्षी राजेश गोवंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आज आपण एक प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगाचे नाव सुई टोचल्यावर फुगा का फुटत नाही. चला तर आपण हे प्रयोग करून बघूयात. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: फुगा व सुई. फुगा फुटला नाही कारण फुग्यावर लावलेल्या चिकटपट्टीमुळे फुग्यातील रबराचा ताण. नमस्कार, माझे नाव स्नेहल लक्ष्मी आहे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझ्या प्रयोगाचे नाव सुई टोचल्यावर फुगा का फुटायचा. चला आता आपण प्रयोग करून बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य: एक फुगा आणि एक सुई लागणार. चला आता आपण प्रयोग करून बघूया. फुग्यावर लावलेली चिकटपट्टीमुळे रबराचा ताण कमी होतो, म्हणून फुगा फुटला नाही. नाव साक्षी राजेश गोवंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आज आपण एक प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगाचे नाव सुई टोचल्यावर फुगा का फुटत नाही. चला तर आपण हे प्रयोग करून बघूयात. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: फुगा व सुई. फुगा फुटला नाही कारण फुग्यावर लावलेल्या चिकटपट्टीमुळे फुग्यातील रबराचा ताण. अरे फुगा समोर यावं. आता हे फुगा काय करणार? कुठला एकाची सुद्धा सुई मध्ये जाईना झाली. बघा आता काळजीपूर्वक फुगा फुटू द्यायचा नाही. मध्यभागी घे. सेंटरला कुठे गेला? इथं नाही घ्यायचं, इथं घ्यायचं. या ठिकाणी म्हणलं मी. हा चला घ्या फुगा. इकडे दाखव सर्वांना. कुठला?
ईश्वर बेग आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझं शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आज मी तुम्हाला प्रयोग क्रमांक 3 करून दाखवणार आहे. प्रयोगाचं नाव आहे फुग्यात सुई असल्यास फुगा का फुटत नाही. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: एक फुगा घ्यायचा आणि एक सुई घ्यायची. हे बघा, फुगा फुटलेला आहे. आता आपण डबल एकदा ट्राय करू. हे बघा, फुगा फुटला का? हे बघा, कारण मी याला चिकटपट्टी लावलेला आहे. चिकटपट्टी लावल्यामुळे तिचा ताण कमी झाला म्हणून फुगा फुटला नाही. धन्यवाद.